राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जे खुलताबाद शहरामधील जे वार्ड क्रमांक 1 आहे, या वार्ड क्रमांक 1 मध्ये जे युवा चेहरा आणि तरुण चेहरा ज्या मानला जातो असे अरुण तांबारे आहे आणि यांना देखील वार्ड क्रमांक 1 मध्ये अखेर उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि ते स्वतः आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. दादा नमस्कार. जे अजित पवार गटाची जे उमेदवारी आपल्याला वार्ड क्रमांक 1 मधून राष्ट्रवादीकडून लढण्यास उमेदवारी मिळाली, यावर काय सांगाल? नमस्कार. प्रभाग क्रमांक 1चा मतदार बंधू भगिनींना नमस्कार. सर्वप्रथम मी अरुण भाऊसाहेब तांबारे प्रभाग क्रमांक 1 येथील रहिवासी असून प्रभाग क्रमांक 1 मध्ये आजपर्यंत विकास कामांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे की त्या ठिकाणी नाली नाही, लाईट नाही, पाणी नाही, रोड नाही. त्यामुळे जे तेथील त्या ठिकाणी रहिवासी नागरिकांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी आपल्याला हक्काचा नगरसेवक पाहिजे. त्याकरिता मला त्यांनी प्रोत्साहन दिलं का तुम्ही या ठिकाणी उभं राहण्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि त्यासाठी मी लोकवर्गणीतूनही त्या ठिकाणी फॉर्म भरला होता. लोकांच्या वर्गणीतून पैसे जमा करून मी जे उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. लोकांचा प्रतिसाद आणि त्या ठिकाणी मला 1530 रुपये मिळाले होते लोकवर्गणीतून. तर मी त्यातले जे बाकीचे जे पैसे उरले ते मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकून दिले, कारण की ते लोकांच्या हक्काचे आणि याचे पैसे असल्यामुळे मी ते ठेवू शकत नाही. त्यामुळे मी जे बाकीचे उरलेले पैसे होते ते मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकले आणि त्याचा सदुपयोग केला. आता एकीकडे बघितले गेलं जे वार्ड क्रमांकची जी 1ची निवडणूक असणार आहे, यामध्ये आपली लढत ही कुठल्या पक्षाची असणार आहे? लढत म्हणायला गेलं तसं तर या ठिकाणी प्रस्थापित यांच्या विरुद्ध माझी लढाई, कारण की या ठिकाणी मागील 15 वर्षापासून विकास कामं बघितले तर 0% विकास कामे प्रभाग क्रमांक 1 मध्ये झालेली आहे. त्यामुळे माझी लढत तर शिंदे गटाचे जे उमेदवार आहे उमेश बारगळ यांच्यासोबत माझी लढत आहे असं मला वैयक्तिक वाटतं. आता एकीकडे बघितले गेलं जे प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण जे उभ्या राहण्यासाठी जो निर्णय घेतला, नेमकं तो निर्णय काय घेण्यात आलाय तुमच्याकडे? निर्णय या ठिकाणी का घेण्यात आला, कारण की आम्हाला विकास कामे करण्यासाठी जे लोकांपुढे हात फैलावं लागतं. ज्यावेळेस लोकांसमोर आम्ही जातो, लोकांना बोलतो की बाबा या, तुम्ही त्यांना मान पान देऊन त्या ठिकाणी त्यांना शाल हार वगैरे देऊन आम्ही त्यांना बोलवतो, आमचे विकास कामं साहेब आमचं हे काम करून द्या, ते काम करून द्या. परंतु ते पाहुण्यांसारखे येतात आणि पाहुण्यांसारखे जातात. त्या ठिकाणी आपल्याला हक्काचा घरचा माणूस पाहिजे असं सर्वांचं म्हणणं होतं प्रभाग क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे लोकांचं म्हणणं होतं बाबा तुम्ही उभं राहायला पाहिजे प्रभाग क्रमांक 1 मधून, लोक म्हणतायत. परंतु काय झालं, या ठिकाणी आरक्षणामुळे जे ती जागा दुर्दैवानं महिला सुटली आणि दुर्दैवानं महिला सुटल्यामुळं मला माझ्या बायकोला उभं करावं लागलं. परंतु या ठिकाणी मी नागरिकांना सरळ सांगतो, माझी बायको जरी उभी राहिली तरी मी तिच्या पाठीमागे आहे आणि मी सदैव तुमच्या सेवेमध्ये तत्पर आणि त्याच ठिकाणचा रहिवासी असल्यामुळं मी कायम तुमच्या सेवेत आहे. तुम्ही माझी कॉलर धरून काम करून घेऊ शकता आणि ज्या ठिकाणी या प्रस्थापितांनी उमेदवार दिलेले त्या ठिकाणी तुम्हाला काम घेऊन जाण्यासाठी सुद्धा ती पायरी, तुम्ही त्यांच्या दरवाजाची पायरी चढू शकता का नाही हे मी सांगू नाही शकत. त्यामुळे तुम्ही निवडणूक मतदान करताना एक काळजीपूर्वक विचार करा. एक सुशिक्षित आणि संयमी व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी पाहिजे आणि तुमचं कामही उद्या चालून झालं पाहिजे असं मला वाटतं आणि या बळावर तुम्ही राष्ट्रवादीला मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही जे वार्ड क्रमांक 1 मध्ये आजपर्यंत केलेली कामे आणि तसेच निवडून आल्यानंतर तुम्ही आणखी काय कामे करणार आहात? या ठिकाणी विधानसभेमध्ये आमदार सतीश भाऊ चव्हाण यांनी निवडणूक लढवली. दुर्दैवाने त्या ठिकाणी ते थोड्या मतावरून जे विजयी झाले नाही. परंतु आम्ही ज्याही वेळेस सतीश भाऊंकडे गेलो त्यावेळेस सतीश भाऊने आम्हाला कोणत्याही प्रकारचा नकार दिला नाही आणि मला जी पण गोष्ट लागली असेल, उदाहरणार्थ मला सभामंडप होतं पानमाळ्यामध्ये, जे प्रभाग क्रमांक 1 मध्ये मारुतीचं मंदिर होतं, त्या ठिकाणी लोकांची इच्छा होती बाबा या ठिकाणी फरशी वगैरे गट्टू वगैरे काहीतरी व्हायला पाहिजे. मी भाऊला बोललो, सतीश भाऊ मला या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे का या ठिकाणी आपलं गट्टू पाहिजे. प्रस्थापित वगैरे जे उमेदवार आहे आपले नगरसेवक आहे ते या ठिकाणी कुठल्या प्रकारचं काम करत नाही किंवा दखल देत नाही. त्यामुळे सतीश भाऊ बोलले तू फक्त सांग तुला किती गट्टू पाहिजे. त्यांनी त्या ठिकाणी मला तात्काळ जे गट्टू वगैरे बसवून दिले. त्यानंतर टाळ मृदुंगाची पेटी त्यांनी उपलब्ध करून दिली मंदिरासाठी. त्यानंतर त्यांनी मला त्या ठिकाणी 4 सिमेंट रोड 10 लाख रुपयाचे 4 रोड त्यांनी मंजूर करून दिले.
त्यापैकी 2 रोड जे आहेत आता सद्यस्थितीमध्ये कंप्लीट झालेले आहे आणि 2 रोडचं काम प्रगतीपथावर जे आता येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे थोडं काही तांत्रिक अडचणींमुळे ते झालेलं नाहीये आणि ते तात्काळ लगेच होणार आहे हे मला माहिती आहे, कारण की 2 ऑलरेडी झालेले आहे. आणि जी वेलकम कमान असते सुरुवातीची, कोणत्या भागात आपण जाताना तुम्हाला वेलकम कमान असते, ती कमान त्या ठिकाणी येऊन आलेली आहे. थोडं जे तांत्रिक अडचणी आहे ते बसवल्या जाईल तात्काळ लगेच येणाऱ्या काळामध्ये. आणि येणाऱ्या काळामध्ये आता इथपर्यंत मी कुठलंही पद नसताना सतीश भाऊच्या सहकार्याने मी इतके कामं करू शकलो. लोकांना माझ्यावर असा भरोसा बसला की बाबा हा माणूस आपल्याला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी त्या ठिकाणी जे इथं पानमाळा येते जे पण उर्वरित रोड राहतील ते रोडचं काम मी करून देईल. त्यानंतर एक सगळ्यात बिकट प्रश्न आहे का या ठिकाणी जे इथं मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी आणि इतर मागासवर्गीय लोक राहतात. साहेब तुम्हाला खोटं सांगत नाही, मी ज्या ठिकाणी मी जेव्हा गेलो वाडी वस्तीवर, एक व्यक्ती अशी होती का तिच्याकडं जे इथं आधार कार्ड नाही आणि तिचे आई वडील वारलेले, तिच्या आई वडिलाचाही आधार नाही. त्याच्यानंतर तिला मतदान कार्ड काढायचंय, मतदान काढण्यासाठी तिला आधार कार्ड आवश्यक आहे. या ठिकाणी या लोकांकडून काय होऊ शकतं मला सांगा. माझ्याकडे त्याचा पर्याय आहे, मी त्या व्यक्तींचे कामं करू शकतो. त्यासाठी जे इथं सुशिक्षित उमेदवार त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि जे पारधी समाजाचे लोक त्या ठिकाणी राहतात, भिल्ल समाजाचे लोक राहतात, त्यांच्याकडं साहेब कास्ट प्रमाणपत्र सुद्धा नाही. साधे सिंपलची गोष्ट आहे, तुम्ही लोकांसाठी मूलभूत सुविधा तर सोडा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या जरी करून दिल्या, लोक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त आहे त्या ठिकाणी का तुम्ही त्याचा अंदाजही लावू शकत नाही. अखेर विजय आपलाच मग. विजय तर नाही, परंतु लोकांना माझा भरोसा आहे आणि माझा पण लोकांवर जनतेवर पूर्ण विश्वास आहे का मी त्यांचे काम करणारच आहे आणि ते मला बलाढ्य मताने विजयी करणार. नक्कीच हे होते वार्ड क्रमांक 1चे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अरुण तांबारे यांनी देखील सांगितलेलं आहे जे आजपर्यंत मी जे कामं केली आहेत ते त्यांनी सांगितलेलेच आहे. पण निवडून आल्यानंतर मी आणखी काय कामं करणार हे देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे.